भारताच्या शत्रूची पाकमध्ये हत्या. भारतातील हल्ल्यांचा सैफुल्ला मास्टरमाइंड. सैफुल्ला नंतर पुढचा नंबर हाफिजचा. भर रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला हा आहे भारताचा शत्रू सैफुल्ला खालिद, लष्कर ए तोयबाचा टॉप कमांडर, भारतातील अनेक हल्ल्यांचा मास्टरमाइंड. मात्र पाकिस्तानच्या सिंध प्रांतात या सैफुल्लावर अज्ञात व्यक्तीनं गोळ्या झाडल्या आणि सैफुल्लाचा खात्मा केला. त्यामुळे पाकिस्तानमधील दहशतवादी नेटवर्क हादरून गेलंय. सैफुल्लाच्या हत्येनंतर पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगासमोर आलाय. पाकच्या झेंड्यात सैफुल्लाचा जनाजा निघालाय. मात्र या सैफुल्लानं भारताच्या हृदयावर ओरखडे ओढले. 2001 रामपूर CRPF कॅम्पवर त्यानं हल्ला केला. 2005 बँगलोरच्या भारतीय विज्ञान काँग्रेस संस्थेवर हल्ला केला. 2006 RSSच्या मुख्यालयावर हल्ला. भारतात हल्ले केल्यानंतर हा सैफुल्ला खालिद नेपाळमध्ये जाऊन लपला. तिथं विनोद कुमार नावानं तो राहत होता. एवढंच नाही तर नेपाळमध्ये राहून लष्कर ए तोयबाच्या मिशनची आखणी करायचा. मात्र गेल्या काही महिन्यांपूर्वी सैफुल्ला सिंध प्रांतातल्या बदीन जिल्ह्यात राहायला गेला. तो तिथं लष्कर ए तोयबात तरुणांच्या भरतीसाठी काम करायचा. मात्र पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचे अड्डेच लक्ष केल्यामुळं सैफुल्ला भूमिगत झाला. अखेर सैफुल्लाचे दिवस भरले आणि मारेकऱ्यांनी त्याचा काटा काढला. त्यामुळे मसूद अझर आणि हाफिज सईदचे धाबे दणाणलेत. आता हाफिज असो वा मसूद, ज्यांनी ज्यांनी भारताच्या हृदयावर ओरखडे ओढलेत ते कुठल्याही बिळात लपून बसले तरी त्यांचा खात्मा निश्चित आहे. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज.